नमस्कार माझ्या स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस साधा दिवस समजू नका। आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे, यामागेही एक सुंदर संकेत आहे, असे श्रद्धेने मानून हा संदेश शांत मनाने ऐका। कारण आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे। आज तुमच्या घरात, तुमच्या मनात, तुमच्या आयुष्यात साक्षात महादेवाच्या रूपाने स्वामी समर्थ आले आहेत, अशी भावना मनात ठेवा। आणि आज स्वामी स्वतः तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत, तुझ्या हातात प्रयत्न आहेत, पण प्रत्येक परिणाम तुझ्या हातात नाही। म्हणून प्रयत्न करत राहा आणि परिणाम माझ्यावर सोपवायला शिक। भक्तांनो, आयुष्यातील सर्वात मोठी चिंता कशाची असते? आपण केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आपल्या मनाप्रमाणे झाला नाही याची। आपण एखादे काम मनापासून करतो, प्रामाणिकपणे करतो, कोणाचे वाईट न करता करतो, देवाचे नाव घेऊन करतो, तरीही कधी कधी अपेक्षित यश मिळत नाही। तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, मी काय चूक केली? मी इतके प्रयत्न केले, मग माझ्या वाट्याला अपयश का आले? माझ्यासोबतच असे का होते? आणि त्याच क्षणी स्वामी तुमच्या कानात एकच गोष्ट सांगतात, बाळा, तू तुझ्या कर्माची काळजी घे, परिणामाची चिंता माझ्यावर सोपव। कारण माणसाच्या हातात फक्त प्रयत्न असतात, परिस्थिती पूर्णपणे आपल्या हातात नसते। इतर माणसांचे निर्णय आपल्या हातात नसतात, वेळ आपल्या हातात नसतो, संधी कधी मिळेल हे आपल्या हातात नसते, कोण आपल्याला साथ देईल आणि कोण मध्येच सोडून जाईल हेही आपल्या हातात नसते। पण आपण कोणत्या मनाने कर्म करतो, किती प्रामाणिकपणे करतो, संकट आले तरी किती धैर्याने उभे राहतो, हे मात्र आपल्या हातात असते। म्हणून स्वामी म्हणतात, परिणामासाठी स्वतःला दोष देऊ नकोस। तुझ्या हातात जे होते ते तू प्रामाणिकपणे केलेस का, एवढे स्वतःला विचार। ज्याच्या मनात देवाची आठवण आहे आणि ज्याच्या कर्मात प्रामाणिकपणा आहे, त्याला जीवनातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकता येते। त्याच्यासाठी यश हेही शिक्षक असते आणि अपयशही शिक्षक असते। सुख शिकवते आणि दुःखही शिकवते। एखादी व्यक्ती आपल्याला प्रेम देते, ती आपल्याला माणुसकी शिकवते। एखादी व्यक्ती आपल्याला दुखावते, ती आपल्याला स्वतःची किंमत आणि सीमारेषा शिकवते। एखादी संधी मिळते, ती आपल्याला कर्तृत्व दाखवण्याची संधी देते। एखादी संधी निघून जाते, ती आपल्याला संयम शिकवते। म्हणून भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याकडे फक्त चांगले किंवा वाईट म्हणून पाहू नका। स्वतःला विचारा, स्वामी मला यातून काय शिकवत आहेत? कधी कधी देव आपल्याला एखादी गोष्ट देत नाही कारण आपण त्यासाठी तयार नसतो। कधी कधी देव एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर करतो कारण तिच्यासोबत राहून आपण स्वतःला हरवत असतो। कधी कधी आपण ज्या दरवाजावर कित्येक वेळा ठोठावतो तो दरवाजा उघडत नाही, कारण आपल्या वाट्याला दुसरा दरवाजा उघडायचा असतो। पण माणूस त्या बंद दरवाजाकडेच पाहत राहतो। तो म्हणतो, हेच मला हवे होते, हेच मिळाले पाहिजे होते, हे का मिळाले नाही? स्वामी म्हणतात, बाळा, जे बंद झाले त्यावर रडू नकोस। कदाचित मी तुझ्यासाठी दुसरे दार उघडत आहे। तुम्हाला आज एक गोष्ट मनापासून समजून घ्यायची आहे, प्रयत्न आणि परिणाम यांच्यामध्ये एक मोठी जागा असते। त्या जागेत वेळ असतो, परिस्थिती असते, इतर लोकांचे निर्णय असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वराची योजना असते। तुम्ही बीज पेरू शकता, पण झाडाला फळ कधी येईल हे तुम्ही ठरवू शकत नाही। तुम्ही मेहनत करू शकता, पण यश कोणत्या दिवशी मिळेल हे ठरवू शकत नाही। तुम्ही प्रेम देऊ शकता, पण समोरची व्यक्ती त्याची किंमत करेल की नाही हे तुमच्या हातात नसते। तुम्ही प्रामाणिक राहू शकता, पण जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक राहीलच असे नाही। म्हणून तुमची जबाबदारी परिणामावर नाही, तुमच्या कर्मावर आहे। आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझे कर्म प्रामाणिकपणे करेन। मी माझे प्रयत्न कमी करणार नाही, पण परिणाम माझ्या मनाप्रमाणे झाला नाही तर मी स्वतःला दोष देणार नाही। मी स्वामींच्या चरणी तो परिणाम अर्पण करेन। हे स्वीकारायला शिका। स्वीकार म्हणजे प्रयत्न सोडणे नाही, स्वीकार म्हणजे परिस्थितीशी हार मानणे नाही। स्वीकार म्हणजे माझ्या हातात जे आहे ते मी पूर्ण ताकदीने करीन आणि जे माझ्या हातात नाही त्यासाठी स्वतःला जाळत बसणार नाही। भक्तांनो, चिंता कमी करण्याचा हा सर्वात सुंदर मार्ग आहे। आपण अनेकदा उद्याच्या परिणामाची चिंता करत आजचा दिवस खराब करतो। उद्या काय होईल? पैसे मिळतील का? काम होईल का? मुलांचे भविष्य काय असेल? घरातील परिस्थिती सुधारेल का? माझी इच्छा पूर्ण होईल का? माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती माझ्यासोबत राहील का? मला यश मिळेल का? अशा हजारो प्रश्नांनी मन भरून जाते। पण स्वामी म्हणतात, उद्याची चिंता करून आजचा श्वास का वाया घालवतोस? आज जे करायचे आहे ते कर। आज ज्या व्यक्तीशी प्रेमाने बोलता येते तिच्याशी प्रेमाने बोल। आज जे काम करता येते ते मनापासून कर। आज देवाचे नामस्मरण करता येते ते कर। आज ज्याची मदत करता येते ती कर। आज स्वतःच्या मनाला शांत करता येते ते कर। कारण जीवन नेहमी मोठ्या घटनांनी बदलत नाही, अनेकदा छोट्या छोट्या निर्णयांनी जीवन बदलते।
एखाद्या दिवशी तुम्ही रागाच्या क्षणी शांत राहता आणि एक नाते वाचते. एखाद्या दिवशी तुम्ही निराश असूनही प्रयत्न करता आणि तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होते. एखाद्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचे वाईट बोलण्याऐवजी शांत राहता आणि तुमच्या मनाची शांती टिकते. एखाद्या दिवशी तुम्ही स्वतःला म्हणता, माझ्यासोबत जे घडले ते माझे संपूर्ण आयुष्य नाही. आणि त्या दिवसापासून तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळते. स्वामी समर्थ भक्तांनो, जीवनात प्रत्येक अनुभवाचा उपयोग करा. कोणी तुमचा अपमान केला असेल तर त्या अपमानाला तुमची ओळख बनू देऊ नका. त्यातून आत्मसन्मान शिका. कोणी तुमचा विश्वासघात केला असेल तर प्रत्येकावर संशय घेऊ नका. त्यातून विवेक शिका. कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर स्वतःला अपूर्ण समजू नका. त्यातून स्वतःसोबत जगायला शिका. तुमचे एखादे काम अपयशी झाले असेल तर मी अपयशी आहे असे म्हणू नका. फक्त त्या प्रयत्नाला अपयश आले आहे, तुम्ही अपयश नाही. हे 2 शब्द लक्षात ठेवा, घटना आणि ओळख. तुमच्या आयुष्यात एखादी वाईट घटना घडली म्हणजे तुम्ही वाईट नाही. तुमचे एखादे काम जमले नाही म्हणजे तुम्ही अयोग्य नाही. तुमच्या आयुष्यात काही दिवस कठीण आहेत म्हणजे तुमचे संपूर्ण भविष्य कठीण नाही. आज दुःख आहे म्हणजे उद्याही दुःखच असेल असे नाही. स्वामींच्या भक्ताच्या जीवनात अंधार आला तरी त्याने प्रकाशावर विश्वास सोडायचा नसतो. कारण रात्र कितीही मोठी असली तरी पहाट येते. भक्तांनो, कधी कधी तुम्हाला वाटते की माझ्यासाठी काहीच चांगले घडत नाही. पण मागे वळून पाहिल्यावर कळते की ज्या गोष्टी त्यावेळी दुःखद वाटल्या त्याच गोष्टींनी आपल्याला मजबूत बनवले. ज्याने तुम्हाला नकार दिला त्याच नकारामुळे तुम्ही दुसरी वाट निवडली. ज्या कामात अपयश आले त्याच अनुभवामुळे तुम्ही पुढच्या वेळी अधिक शहाणपणाने काम केले. ज्याने तुमच्यावर अन्याय केला त्याच अनुभवामुळे तुम्हाला न्यायाची किंमत कळली. ज्या काळात तुम्ही एकटे होता त्याच काळात तुम्हाला स्वतःची ताकद कळली. म्हणून आज स्वामी म्हणतात, तुझ्या भूतकाळावर राग करू नकोस. त्याने तुला शिकवले आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळाचा अर्थ बदलता येतो. कालची जखम आजची शिकवण बनू शकते. कालचा पराभव आजचा अनुभव बनू शकतो. कालचे अश्रू आजची ताकद बनू शकतात. फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, देवावरील विश्वास आणि स्वतःवरील विश्वास. तुमच्या मनात स्वामींचे नाव असेल आणि तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे हरत नाही. कदाचित तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही, पण तुम्हाला अनुभव मिळेल. कदाचित तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, पण तुम्हाला संयम मिळेल. कदाचित तुमचा मार्ग बदलला जाईल, पण कदाचित त्या नवीन मार्गावर तुमच्यासाठी काहीतरी अधिक सुंदर वाट पाहत असेल. म्हणून प्रत्येक वेळी मला हे का मिळाले नाही असे विचारण्याऐवजी एकदा विचारा, स्वामी मला यामधून काय शिकवायचे आहे. हा प्रश्न तुमचे दुःख कमी करेल. हा प्रश्न तुमच्या मनाला दिशा देईल. हा प्रश्न तुम्हाला परिस्थितीचा गुलाम न बनवता अनुभवाचा विद्यार्थी बनवेल. आणि जो माणूस जीवनाचा विद्यार्थी बनतो तो प्रत्येक दिवस मोठा होत जातो. भक्तांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे असे आपण का म्हणतो? कारण आनंद फक्त इच्छा पूर्ण झाल्यावर मिळत नाही. आनंद म्हणजे देवाने दिलेल्या वर्तमान क्षणाचा स्वीकार करून त्यात समाधान शोधणे. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखा. तुमच्याकडे श्वास आहे, हे मोठे वरदान आहे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची क्षमता आहे, हे मोठे वरदान आहे. तुमच्याकडे पुन्हा सुरुवात करण्याची संधी आहे, हे मोठे वरदान आहे. तुमच्या मनात स्वामींचे नाव आहे, हे सर्वात मोठे वरदान आहे. म्हणून आज चिंता बाजूला ठेवा. ज्याचा परिणाम तुमच्या हातात नाही त्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. ज्याचे उत्तर आज मिळणार नाही त्यासाठी आजची शांतता गमावू नका. ज्याला वेळ लागणार आहे त्याला वेळ द्या. देवाच्या कामाला घाई नसते. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रामाणिक राहा, तुम्ही योग्य मार्गावर चालत राहा आणि मग परिणाम स्वामींच्या चरणी सोपवा. कारण भक्तांनो, देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीही न करता बसणे नव्हे. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे पूर्ण प्रयत्न करूनही मनात एक शांत भावना ठेवणे. स्वामी, आता पुढचे तुम्ही पहा. तुम्ही दारापर्यंत जा, दार उघडण्याचे काम स्वामी करतील. तुम्ही बीज पेरा, त्याला वाढवण्याचे काम निसर्ग करेल. तुम्ही कर्म करा, त्याचे योग्य फळ कधी आणि कसे द्यायचे हे परमेश्वर जाणतो. कधी कधी फळ उशिरा मिळते, कधी कधी वेगळ्या स्वरूपात मिळते आणि कधी कधी आपल्याला वाटते की फळ मिळालेच नाही. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते, अरे त्यावेळी स्वामींनी मला वाचवले होते. म्हणून आजपासून तुमच्या मनात एक नवीन विचार रुजवा. माझे काम प्रयत्न करणे आहे, परिणामाची वेळ ठरवणे माझे काम नाही. हा विचार मनात ठेवला की तुमची चिंता कमी होईल. तुम्ही इतरांशी तुलना करणे कमी कराल. त्याला मिळाले, मला का नाही हा प्रश्न कमी होईल. कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते आणि प्रत्येकासाठी देवाची योजना वेगळी असते. दुसऱ्याच्या आयुष्याचा अध्याय पाहून आपल्या आयुष्याच्या पानाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या पुस्तकाची कथा तुमची आहे. तुमच्या वाटेवरचे वळण तुमच्यासाठी आहे.
तुमच्या अनुभवातून तुमचीच शिकवण निर्माण होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला जे मिळाले नाही त्यासाठी रडत बसू नकोस. तुला जे मिळाले आहे त्याचा योग्य उपयोग कर. कारण कधी कधी माणूस मिळालेल्या आशीर्वादापेक्षा न मिळालेल्या गोष्टींची चिंता करण्यात आयुष्य घालवतो. हे किती मोठे सत्य आहे. आपल्याकडे असलेली माणसे आपण गृहीत धरतो आणि नसलेल्या माणसांसाठी रडतो. आपल्याकडे असलेली संधी आपण दुर्लक्षित करतो आणि न मिळालेल्या संधीसाठी दुःखी होतो. आपल्याकडे असलेली शांतता आपण विसरतो आणि भविष्यातील भीतीने आजचा दिवस खराब करतो. आज हे बदलायचे आहे. आज स्वामींच्या चरणी बसून स्वतःला सांगा, जे गेले ते स्वामींच्या इच्छेने गेले, जे आहे ते स्वामींच्या कृपेने आहे, जे येणार आहे ते स्वामींच्या कृपेने येईल. माझे काम प्रामाणिक प्रयत्न करणे आहे. माझे काम कर्म करणे आहे. माझे काम देवाचे नामस्मरण करणे आहे. परिणामाची चिंता मी स्वामींच्या चरणी ठेवतो. आणि मग बघा, मन किती हलके होते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रत्येक अनुभवातून उत्तर हळूहळू उलगडत जाईल. कधी एखादी व्यक्ती उत्तर देईल, कधी एखादी घटना उत्तर देईल, कधी एखादा योगायोग उत्तर देईल, आणि कधी तुमचे स्वतःचे शांत मन तुम्हाला उत्तर देईल. म्हणून देवाकडे फक्त मला हे दे अशी मागणी करू नका. कधी कधी असेही म्हणा, स्वामी, मला योग्य ते समजण्याची बुद्धी द्या. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. वाईट परिस्थितीतही चांगले कर्म करण्याची ताकद द्या. माझ्या मनात तुमचे नाम टिकवून ठेवा आणि जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याचे सामर्थ्य द्या. ही प्रार्थना खूप मोठी आहे. कारण वस्तू मागणे सोपे आहे, पण विवेक मागणे मोठे आहे. परिणाम मागणे सोपे आहे, पण परिणाम स्वीकारण्याची शक्ती मागणे मोठे आहे. सुख मागणे सोपे आहे, पण दुःखातून शिकण्याची बुद्धी मागणे मोठे आहे. भक्तांनो, आज तुमच्या घरात आनंद यावा, तुमच्या मनातील चिंता कमी व्हावी, तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळावी आणि तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा वाढावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. आज जर तुम्ही कोणत्याही कामासाठी संघर्ष करत असाल तर निराश होऊ नका. आज जर एखादे काम वारंवार अपयशी होत असेल तर थांबून विचार करा, माझ्या प्रयत्नात काय बदल करायला हवा. आज जर एखादी व्यक्ती तुम्हाला समजून घेत नसेल तर स्वतःची किंमत कमी करू नका. आज जर परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तर संयम ठेवा. आणि आज जर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडत असेल तरी अहंकार करू नका. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. म्हणून सुखात नम्र राहा आणि दुःखात धैर्यवान राहा. यशात स्वामींचे आभार माना आणि अपयशात स्वामींचे मार्गदर्शन मागा. दोन्ही वेळा स्वामी तुमच्या सोबत आहेत. शेवटी भक्तांनो, एवढे लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे कर्म निवडू शकता. तुम्ही तुमचा प्रयत्न निवडू शकता. तुम्ही तुमची वृत्ती निवडू शकता. तुम्ही संकटाकडे कसे पाहायचे ते निवडू शकता. पण प्रत्येक परिणाम तुमच्या हातात नसतो. म्हणून जे तुमच्या हातात आहे ते मनापासून करा आणि जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. तुमच्या मनात देवाची आठवण राहू द्या. तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा राहू द्या. तुमच्या बोलण्यात प्रेम राहू द्या. तुमच्या निर्णयात विवेक राहू द्या. तुमच्या प्रयत्नात सातत्य राहू द्या. आणि तुमच्या हृदयात विश्वास राहू द्या. मग जीवनातील कोणताही अनुभव तुम्हाला तोडणार नाही, तो तुम्हाला घडवेल. कोणतेही अपयश तुम्हाला संपवणार नाही, ते तुम्हाला शिकवेल. कोणतेही दुःख तुम्हाला कायमचे थांबवणार नाही, ते तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. आणि कोणतीही अंधारी रात्र तुमचा विश्वास संपवू शकणार नाही, कारण तुमच्या अंतःकरणात स्वामींचे नाव असेल. आज हात जोडून स्वामींना म्हणा, स्वामी, माझ्या प्रयत्नांना दिशा द्या. माझ्या कर्माला प्रामाणिकपणा द्या. माझ्या मनाला शांतता द्या. माझ्या दुःखाला अर्थ द्या. माझ्या अनुभवातून मला शिकण्याची बुद्धी द्या. माझ्या यशात अहंकार येऊ देऊ नका. माझ्या अपयशात निराश होऊ देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिणाम माझ्या मनासारखा झाला नाही तरी तुमच्यावरील माझा विश्वास कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या घरी आज हा संदेश पोहोचला आहे त्यांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता नांदो. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना धैर्य मिळो. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्या मनाला आधार मिळो. जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळो. आणि जे परिणामाची चिंता करत आहेत त्यांच्या मनात स्वामींच्या कृपेवरील विश्वास निर्माण होवो. आजचा दिवस फक्त कॅलेंडरवरील एक दिवस समजू नका. आजचा दिवस स्वतःमध्ये एक नवा विचार रुजवण्याचा दिवस समजा. मी प्रयत्न करेन. मी प्रामाणिक राहीन. मी देवाचे नामस्मरण करेन. मी प्रत्येक अनुभवातून शिकेन. आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी अर्पण करेन. कारण शेवटी स्वामींचा एकच आधार. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता पुढे स्वामी भक्तांनो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मनात खोलवर उतरवून घ्या. आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे चालावे अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण आयुष्य हे आपल्या इच्छेप्रमाणे नाही,
तर आपल्या शिकण्याप्रमाणे आपल्याला घडवत असते. म्हणूनच कधी कधी तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मागता आणि ती मिळत नाही. तुम्हाला वाटते स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत का? पण स्वामी तुमची प्रार्थना ऐकत नसतात असे कधीही समजू नका. कधी कधी तुमची प्रार्थना ऐकूनच स्वामी तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून दूर ठेवत असतात. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी आज रडू येत आहे, कदाचित उद्या त्याच गोष्टीपासून स्वामींनी तुम्हाला वाचवले होते हे कळेल. म्हणून प्रत्येक नकाराला शिक्षा समजू नका, प्रत्येक विलंबाला दुर्लक्ष समजू नका, प्रत्येक अडथळ्याला शत्रू समजू नका. काही अडथळे तुमची परीक्षा घेतात, तर काही अडथळे तुमची दिशा बदलतात. तुम्ही एखाद्या रस्त्यावरून चालत असताना पुढे मोठा खड्डा आहे आणि कोणीतरी तुम्हाला थांबवले, तर त्या क्षणी तुम्हाला वाटेल की मला का थांबवले? पण काही पावले पुढे गेल्यावर लक्षात येईल की थांबवणारा माणूस तुमचा अडथळा नव्हता, तो तुमचा रक्षक होता. अगदी तसेच आयुष्यात घडते. कधी एखादी संधी हातातून निघून जाते, कधी एखादा संबंध तुटतो, कधी एखादे काम थांबते, कधी अपेक्षित पैसा मिळत नाही, कधी मेहनत करूनही कौतुक मिळत नाही. आणि मग मन म्हणते माझ्याच वाट्याला हे का? स्वामी म्हणतात बाळा का? या प्रश्नात अडकू नकोस. आता पुढे काय हा प्रश्न विचार. हा एक प्रश्न तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो. जे घडले ते बदलता येणार नाही, पण त्यानंतर तुम्ही काय करणार हे तुमच्या हातात आहे. तुमच्याशी कोणी चुकीचे वागले असेल तर त्याच्यासारखे होऊ नका. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर स्वतःच्या मनात अन्याय वाढवू नका. तुम्हाला कोणी फसवले असेल तर प्रत्येक माणसाला फसवा समजू नका. तुम्हाला कोणी कमी लेखले असेल तर स्वतःला कमी समजू नका. कारण दुसऱ्याच्या वागण्यामुळे तुमची किंमत ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या कर्माने ठरते, तुमच्या मनातील प्रामाणिकपणाने ठरते, तुमच्या कठीण काळात तुम्ही कसे उभे राहता याने ठरते. स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताने हे कायम लक्षात ठेवावे की लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे तुमच्या हातात नाही, पण तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे तुमच्या हातात आहे. लोक तुमच्यावर संशय घेतील, कोणी तुमची खिल्ली उडवेल, कोणी तुमच्या स्वप्नांना हसण्यासारखे समजेल, कोणी म्हणेल तुझ्याकडून हे होणार नाही. त्यावेळी तुम्ही शांतपणे स्वतःला सांगा, माझ्यावर माझ्या स्वामींचा विश्वास आहे. मला माझे कर्म करायचे आहे. जगाला उत्तर देण्याची घाई मला नाही. भक्तांनो, प्रत्येक गोष्टीचे उत्तर शब्दांनी द्यायचे नसते. काही प्रश्नांची उत्तरे काळ देतो. तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना लगेच सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा. तुमचे काम तुमच्यासाठी बोलू द्या, तुमची प्रगती तुमच्यासाठी बोलू द्या, तुमची शांतता तुमच्यासाठी बोलू द्या. तुमच्या चांगल्या कर्माला साक्षी ठेवून पुढे चला. कारण प्रामाणिक माणसाला प्रत्येक वेळी स्वतःची बाजू सिद्ध करण्याची गरज नसते. स्वामी सर्व पाहत असतात. तुम्ही एकटे असताना केलेले प्रयत्नही त्यांना माहीत असतात. तुम्ही कोणालाही न सांगता केलेली मदतही त्यांना माहीत असते. तुमच्या मनात आलेला चांगला विचारही त्यांना माहीत असतो. तुम्ही जगासमोर हसत असताना मनात लपवलेले दुःखही त्यांना माहीत असते. म्हणून तुमच्या जीवनाचा हिशोब लोकांकडे ठेवू नका, तो स्वामींच्या चरणी ठेवा. आज एक गोष्ट करा. तुमच्या आयुष्यातील अशी एक घटना आठवा जी त्यावेळी तुम्हाला खूप वाईट वाटली होती. कदाचित एखादे नाते तुटले असेल, कदाचित नोकरी मिळाली नसेल, कदाचित आर्थिक अडचण आली असेल, कदाचित एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले असेल. आता शांतपणे विचार करा, त्या अनुभवाने मला काय शिकवले? कदाचित तुम्ही अधिक मजबूत झाला असाल, कदाचित तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकलात, कदाचित तुम्हाला योग्य आणि अयोग्य माणसातील फरक समजला असेल, कदाचित तुम्ही पैशाची किंमत शिकलात, कदाचित तुम्हाला वेळेची किंमत समजली असेल, कदाचित तुम्ही देवाच्या अधिक जवळ आला असाल. मग त्या दुःखाला फक्त दुःख कसे म्हणणार? ते तुमच्या जीवनातील एक कठीण पण आवश्यक धडा होता. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याने तुला तोडले त्याच अनुभवाने तुला घडवले असेल तर त्या अनुभवाबद्दलही कृतज्ञ राहा. कृतज्ञता म्हणजे दुःख आवडणे नाही. कृतज्ञता म्हणजे दुःखातून मिळालेली शिकवण ओळखणे. तुमच्या जीवनात जे लोक आले त्यांच्याबद्दलही असेच विचार करा. काही लोक कायमचे राहतील, काही लोक काही काळासाठी येतील, काही लोक फक्त एक धडा देण्यासाठी येतील, आणि काही लोक तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करून देतील. म्हणून प्रत्येक नात्याला आयुष्यभर टिकवण्याचा हट्ट करू नका. काही नाती जपावी लागतात, काही नाती सुधारावी लागतात, आणि काही नाती शांतपणे सोडून द्यावी लागतात. स्वामींचा भक्त कोणाचाही द्वेष करत नाही, पण स्वतःची शांती वाचवण्यासाठी योग्य अंतर ठेवायला शिकतो. हेही कर्माचाच एक भाग आहे. तुमच्या मनात देवाचे नाव आहे म्हणून प्रत्येक चुकीचे वागणे सहन करणे आवश्यक नाही. क्षमाशीलता म्हणजे स्वतःवर अन्याय होऊ देणे नव्हे. प्रेम म्हणजे स्वतःचा अपमान स्वीकारणे नव्हे. शांतता म्हणजे दुर्बलता नव्हे, आणि देवावर विश्वास ठेवणे म्हणजे विवेक सोडणे नव्हे. स्वामी भक्ताने प्रेमासोबत विवेक ठेवला पाहिजे, मनासोबत बुद्धी ठेवली पाहिजे, श्रद्धेसोबत प्रयत्न ठेवले पाहिजेत,
आणि प्रयत्नांसोबत संयम ठेवला पाहिजे, कारण फक्त इच्छा करून जीवन बदलत नाही. इच्छेला प्रयत्नांची साथ लागते, प्रयत्नांना सातत्याची साथ लागते, सातत्याला संयमाची साथ लागते, आणि या सगळ्याला स्वामींच्या कृपेवरील विश्वासाची साथ लागते. आज तुम्ही एखाद्या कामासाठी प्रयत्न करत असाल आणि अजून यश मिळाले नसेल, तर एकदा स्वतःला विचारा, मी खरोखर प्रयत्न थांबवले आहेत की फक्त परिणाम उशिरा मिळत असल्यामुळे थकलो आहे? जर फक्त थकला असाल तर थोडा विसावा घ्या, पण स्वप्न सोडू नका. थकवा हा शेवट नसतो. कधी कधी थकवा सांगतो, थोडा थांब, पुन्हा शक्ती गोळा कर आणि पुढे चल. तुम्हाला प्रत्येक दिवस समान शक्तीने जगता येणार नाही. काही दिवस उत्साहाचे असतील, काही दिवस अश्रूंचे असतील, काही दिवस विश्वासाचे असतील, काही दिवस प्रश्नांचे असतील, पण प्रत्येक दिवशी स्वामी तुमच्या सोबत आहेत अशी भावना मनात ठेवा. आज तुमच्याकडे फक्त एक छोटीशी शक्ती असेल तरी तिचा उपयोग करा. आज फक्त एक पाऊल पुढे जाता येत असेल तर एक पाऊल पुढे जा. आज मोठे काम होत नसेल तर छोटे काम पूर्ण करा, कारण मोठे पर्वतही छोट्या छोट्या पावलांनी पार होतात. भक्तांनो, जीवनात सर्वात मोठा विजय कोणता? सगळ्यांना हरवणे नाही, स्वतःच्या भीतीवर विजय मिळवणे, स्वतःच्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवणे, स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवणे, परिणामाची अनावश्यक चिंता सोडणे, आणि परिस्थिती कठीण असतानाही प्रामाणिकपणे कर्म करत राहणे, हा खरा विजय आहे. आज जर तुमच्याकडे पैसा कमी असेल तरी तुमची किंमत कमी नाही. आज तुमच्याकडे मोठी पदवी नसेल तरी तुमची क्षमता कमी नाही. आज तुमचे स्वप्न पूर्ण झाले नसेल तरी तुमची वाट संपलेली नाही. आज तुमचे आयुष्य इतरांपेक्षा मागे वाटत असेल तरी तुमची वेळ संपलेली नाही. प्रत्येकाची वेळ वेगळी असते, फुलांचेही ऋतू वेगळे असतात. एखादे फूल लवकर उमलते, एखादे उशिरा, पण उशिरा उमललेले फूल कमी सुंदर असते का? नाही. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका. तुम्हाला स्वामींनी दिलेल्या वाटेवर विश्वास ठेवा. तुम्ही जे करू शकता ते आज करा. तुमच्या हातात असलेले कर्म उद्यावर ढकलू नका, कारण भविष्याची चिंता आणि भूतकाळाची खंत यांच्यामध्ये वर्तमान हरवतो, आणि वर्तमानच तुमच्याकडे खरे तर असलेली सर्वात मोठी संपत्ती आहे. आजचा दिवस तुमच्याकडे आहे, आजचा श्वास तुमच्याकडे आहे, आज प्रयत्न करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मग आजचा दिवस चिंता करण्यात का घालवायचा? आज स्वामींचे नाव घ्या, तुमचे काम करा, मन शांत ठेवा. ज्यांना क्षमा करता येते त्यांना क्षमा करा. ज्यांच्यापासून दूर राहणे आवश्यक आहे त्यांच्यापासून शांतपणे दूर राहा. तुमच्या कुटुंबातील माणसांशी प्रेमाने बोला. तुमच्या कामात प्रामाणिक राहा, आणि रात्री झोपताना स्वतःला एवढेच विचारा, आज मी माझ्या परीने चांगले कर्म केले का? जर उत्तर हो असेल तर शांत झोपा, कारण प्रत्येक दिवस जिंकण्यासाठी जगायचा नसतो, प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगायचा असतो. आणि लक्षात ठेवा, स्वामींच्या भक्ताला जीवनात नेहमी त्याला हवे ते मिळेलच असे नाही, पण त्याला जे मिळते त्यातून स्वामी त्याला घडवत राहतात. कधी सुख देऊन, कधी दुःख देऊन, कधी संधी देऊन, कधी परीक्षा घेऊन, कधी साथ देऊन, कधी एकटेपणातून, पण प्रत्येक अनुभवामागे एक शिकवण असते. म्हणून आजपासून तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाकडे एका नवीन नजरेने पहा. हे माझ्याबरोबर का घडले ऐवजी यातून मला काय शिकायचे आहे? माझे नशीब खराब आहे ऐवजी माझ्या हातात आज कोणता प्रयत्न आहे? माझे आयुष्य संपले ऐवजी मी आज पुन्हा कोणते एक पाऊल उचलू शकतो? मला काहीच मिळाले नाही ऐवजी माझ्याकडे आज कोणते आशीर्वाद आहेत? असा विचार करा. हा विचार तुमच्या आयुष्यातील अंधार कमी करेल. स्वामी भक्तांनो, देवाला तुमच्याकडून परिपूर्ण जीवन नको आहे. देवाला प्रामाणिक मन हवे आहे. चूक झाली तर मान्य करा, पडलात तर उठा, रडलात तर पुन्हा धीर धरा, हरलात तर अनुभव घ्या, जिंकलात तर नम्र राहा, आणि प्रत्येक अवस्थेत स्वामींचे नाव सोबत ठेवा. कारण शेवटी तुमच्या हातात फक्त तुमचे कर्म आहे, परिणामावर तुमचा अधिकार नाही. म्हणून कर्म सुंदर ठेवा, मन स्वच्छ ठेवा, प्रयत्न प्रामाणिक ठेवा, आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवा. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून पुढे असेल. कदाचित आजचा संघर्ष उद्याच्या यशाची तयारी करत असेल. कदाचित आजचे अश्रू उद्याच्या आनंदाला अधिक मौल्यवान बनवत असतील. कदाचित आज ज्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजत नाही, त्याच गोष्टीचा अर्थ उद्या स्वामी स्वतः तुमच्या जीवनातून तुम्हाला समजावतील. म्हणून विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, देवाचे नाव घेत राहा, आणि स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही एक पाऊल चाललात तर कृपेची सावली तुमच्या सोबत चालेल अशी श्रद्धा मनात ठेवा. आता डोळे मिटा आणि मनात स्वामींचे रूप आणा. हात जोडून म्हणा, स्वामी, माझ्या हातात जे आहे ते योग्य करण्याची शक्ती द्या. जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याचे सामर्थ्य द्या. माझ्या अपयशातून शिकण्याची बुद्धी द्या. माझ्या यशात नम्र राहण्याची वृत्ती द्या. माझ्या दुःखात तुमची आठवण राहू द्या.
माझ्या आनंदात तुमचे आभार राहू द्या आणि माझ्या प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा राहू द्या. श्री स्वामी समर्थ. ज्याच्या मनात स्वामींची आठवण आहे, ज्याच्या कर्मात प्रामाणिकपणा आहे आणि ज्याच्या प्रयत्नात सातत्य आहे, त्याला जीवनातील कोणताही अनुभव व्यर्थ जाणार नाही. कारण स्वामींच्या कृपेने प्रत्येक अनुभव एक धडा बनेल, प्रत्येक धडा एक शक्ती बनेल आणि प्रत्येक शक्ती तुमच्या पुढच्या वाटचालीचा आधार बनेल. म्हणून घाबरू नका, थांबू नका, स्वतःला दोष देत बसू नका. तुमचे कर्म करत राहा, तुमचे प्रयत्न करत राहा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. परिणाम तुमच्या चरणी. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनो, आता या संदेशातील आणखी एक अत्यंत खोल सत्य समजून घ्या. माणसाला दुःख तेव्हा जास्त होते जेव्हा त्याला वाटते की परिस्थिती त्याच्या नियंत्रणात असायला हवी होती. पण जीवनाचे एक मोठे सत्य आहे, सगळे काही आपल्या नियंत्रणात नसते. आपण कितीही शहाणे असलो, कितीही नियोजन केले, कितीही काळजी घेतली, तरीही काही गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध घडणारच. याचा अर्थ असा नाही की आपण निष्क्रिय व्हावे. उलट, जे आपल्या हातात आहे त्यात पूर्ण ताकद लावावी. पण जे आपल्या हातात नाही त्याला धरून बसून स्वतःच्या मनाला त्रास देऊ नये. स्वामी म्हणतात, बाळा, नदीला तिच्या प्रवाहाप्रमाणे वाहू दे. तू तुझी दिशा योग्य ठेव. प्रत्येक वळणावर नदीला थांबवण्याचा प्रयत्न केलास तर तुझीच शक्ती संपेल. तुमच्या आयुष्यातही काही घटना नदीच्या प्रवाहासारख्या असतात. तुम्ही त्यांना पूर्णपणे थांबवू शकत नाही. पण त्या घटनांमध्ये तुम्ही स्वतःला कसे सांभाळायचे, कोणता निर्णय घ्यायचा, कोणते कर्म करायचे, हे तुमच्या हातात असते. कधी तुमच्यावर चुकीचे आरोप होतील, कधी तुमच्या प्रामाणिकपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल, कधी तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय दुसरा घेईल, कधी तुमच्या कष्टाची किंमत तुम्हाला अपेक्षित वेळेत मिळणार नाही. त्यावेळी मनात राग निर्माण होतो. मीच का चांगला राहू, मीच का प्रामाणिक राहू, जे चुकीचे वागतात त्यांना यश का मिळते, हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो. पण स्वामी म्हणतात, तू दुसऱ्याच्या कर्माचा हिशोब पाहू नकोस. तुझ्या कर्माचा हिशोब स्वच्छ ठेव. कारण दुसरा माणूस काय करतो यावर तुमचे नियंत्रण नाही. पण त्याच्या चुकीमुळे तुम्ही चुकीचे व्हायचे की नाही हे तुमच्या हातात आहे. कोणी तुमच्यावर रागावले म्हणून तुम्हीही रागावलेच पाहिजे असे नाही. कोणी तुमच्याशी वाईट बोलले म्हणून तुम्हीही वाईट बोललेच पाहिजे असे नाही. कोणी तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही त्याचा अपमान करायलाच हवा असे नाही. कधी कधी तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद असते. लोकांना उत्तर देण्यासाठी तुमची शक्ती खर्च करू नका. स्वतःला घडवण्यासाठी ती शक्ती वापरा. तुमच्या जीवनात काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत, हे स्वीकारा. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, हे ओळखा. काही लोक तुमच्या यशावर आनंदी होणार नाहीत, हेही स्वीकारा. पण या सगळ्यामुळे तुमच्या मनातील चांगुलपणा मरू देऊ नका. प्रामाणिक राहणे म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवणे नाही. चांगले राहणे म्हणजे स्वतःच्या सीमारेषा विसरणे नाही. दयाळू राहणे म्हणजे स्वतःवर अन्याय होऊ देणे नाही. स्वामींच्या मार्गावर चालताना प्रेमासोबत विवेकही आवश्यक आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की तुम्ही खूप थकता. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असते, पण आतून मन म्हणत असते, आता माझ्याकडून काही होत नाही. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही मशीन नाही. तुम्हालाही थकण्याचा अधिकार आहे. तुम्हालाही काही वेळ शांत बसण्याची गरज आहे. पण थकवा आला म्हणून प्रवास संपला असे समजू नका. थोडा विसावा घ्या, स्वामींचे नाव घ्या, मन मोकळे करा आणि पुन्हा एक छोटे पाऊल पुढे टाका. कधी कधी जीवन बदलण्यासाठी मोठी उडी आवश्यक नसते. फक्त एक छोटा निर्णय पुरेसा असतो. आजपासून वेळेचा अपव्यय कमी करायचा. आजपासून नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवायचे. आजपासून स्वतःची सतत इतरांशी तुलना करायची नाही. आजपासून काम करताना मनापासून काम करायचे. आजपासून प्रत्येक गोष्टीचा परिणाम लगेच मिळावा अशी अपेक्षा ठेवायची नाही. आजपासून देवाचे नामस्मरण वाढवायचे. इतके छोटे निर्णय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो. अनेकदा तो आपल्या मनातील भीती असते. माझ्याकडून होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्यासाठी काहीच चांगले नाही, माझे आयुष्य इतरांसारखे नाही, असे विचार मनात वारंवार आले की माणूस प्रयत्न करण्यापूर्वीच हारतो. म्हणून विचारांची काळजी घ्या. मनात कोणते शब्द बोलता याची काळजी घ्या. स्वतःशी बोलताना स्वतःचा अपमान करू नका. तुम्ही इतरांना जसे प्रेमाने समजावता तसेच स्वतःलाही समजवा. स्वतःला सांगा, हो, माझी परिस्थिती कठीण आहे, पण मी प्रयत्न करू शकतो. हो, मला उशीर झाला आहे, पण माझी वाट संपलेली नाही. हो, माझ्याकडून चुका झाल्या, पण मी त्या सुधारू शकतो. हो, मला अपयश आले, पण मी पुन्हा प्रयत्न करू शकतो. हो, काही लोक माझ्यासोबत नाहीत, पण स्वामी माझ्यासोबत आहेत. हा विश्वास मनाला उभे करतो.
भक्तांनो, स्वामींची कृपा म्हणजे तुमच्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही असे नाही. स्वामींची कृपा म्हणजे संकट आले तरी तुम्हाला ते पार करण्याची शक्ती मिळेल, योग्य माणसे भेटतील, योग्य विचार सुचतील, योग्य वेळी योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या मनात आशा जिवंत राहील. कधी कधी आपण देवाकडे अशी प्रार्थना करतो, स्वामी, माझ्या आयुष्यात समस्या येऊ देऊ नका. पण त्याऐवजी अशी प्रार्थना करा, स्वामी, समस्या आल्या तरी मी कोसळू नये. स्वामी, कठीण वेळ आली तरी माझा विवेक हरवू नये. स्वामी, लोक बदलले तरी माझे चांगले कर्म बदलू नये. स्वामी, परिणाम उशिरा मिळाला तरी माझा प्रयत्न थांबू नये. ही प्रार्थना माणसाला आतून मजबूत करते. आज तुमच्या आयुष्यात एखादे काम अडकले असेल तर घाबरू नका. अडकलेले काम म्हणजे संपलेले काम नाही. कधी कधी वेळ लागतो, कधी कधी अधिक तयारीची गरज असते, कधी कधी मार्ग बदलावा लागतो, कधी कधी आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत ती पद्धत बदलावी लागते. म्हणून परिणाम मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडू नका, प्रयत्नाची पद्धत तपासा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपयश आले की स्वतःला मी अयशस्वी आहे असे म्हणू नका. स्वतःला विचारा, कोठे चूक झाली, काय सुधारता येईल, पुढच्या वेळी काय वेगळे करायचे, असे प्रश्न विचारणारा माणूस हळूहळू पुढे जातो. स्वामींच्या भक्ताने पराभवाकडे शेवट म्हणून पाहू नये. पराभव हा कधी कधी मार्गदर्शक असतो. तो सांगतो ही वाट योग्य नाही. तो सांगतो अजून तयारी कर. तो सांगतो अधिक संयम ठेव. तो सांगतो तुझ्या प्रयत्नात काही बदल कर. म्हणून अपयशाचा आवाज ऐका, त्यातून शिकून पुढे जा. भक्तांनो, तुमच्या जीवनात जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा लगेच देवावर नाराज होऊ नका. देवाला प्रश्न विचारा पण विश्वास सोडू नका. स्वामी, मला हे समजत नाही, मला योग्य दिशा दाखवा, अशी प्रार्थना करा. श्रद्धा म्हणजे प्रश्न नसणे नाही. श्रद्धा म्हणजे प्रश्न असतानाही देवावर विश्वास ठेवणे. तुम्हाला सगळे समजले म्हणून देवावर विश्वास ठेवायचा नाही, तर सगळे समजत नसतानाही विश्वास ठेवायचा. आज कदाचित तुमच्या आयुष्यातील एखाद्या घटनेचा अर्थ तुम्हाला समजत नसेल, पण उद्या त्याच घटनेकडे पाहून तुम्ही म्हणाल, स्वामी, तेव्हा मला राग आला होता, पण आता समजते की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी चांगले करत होतात. म्हणून आजचा निर्णय उद्याच्या ज्ञानाने घेऊ नका. आज जे माहीत आहे त्यावर योग्य प्रयत्न करा. उद्याचे उत्तर उद्याला मिळू द्या. जीवनातील प्रत्येक क्षणाला त्याची स्वतःची वेळ असते. फळाला पक्व होण्यासाठी वेळ लागतो, मनाला जखम भरून येण्यासाठी वेळ लागतो, नाते पुन्हा सुधारण्यासाठी वेळ लागतो, स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो आणि माणसाला स्वतःला समजून घेण्यासाठीही वेळ लागतो. म्हणून स्वतःला वेळ द्या. तुमच्या मनावर सतत दबाव आणू नका. मला लगेच यश हवे, मला लगेच पैसा हवा, मला लगेच उत्तर हवे, मला लगेच सगळे ठीक हवे. जीवनाला लगेच या शब्दात बांधू नका. काही गोष्टींना वेळ लागतो आणि वेळ लागतो म्हणजे देवाने तुम्हाला विसरले असे नाही. कधी कधी विलंब हा तयारीचा काळ असतो. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात तिच्यासाठी तुम्हाला आधी आतून तयार केले जात असेल. तुम्ही मोठी जबाबदारी मागत असाल तर स्वामी आधी तुम्हाला संयम शिकवत असतील. तुम्ही मोठे यश मागत असाल तर आधी अपयशातून शिकवत असतील. तुम्ही चांगले नाते मागत असाल तर आधी चुकीच्या नात्यांमधून स्वतःची किंमत समजवत असतील. म्हणून प्रत्येक अनुभवाला नमस्कार करा. स्वामी, यातून मला काय शिकवता आहात, असे विचारा. हा प्रश्न तुमच्या जीवनाला वेगळीच दिशा देईल. आणि भक्तांनो, आजपासून आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे चांगले कर्म लगेच दिसले नाही तरी ते व्यर्थ जात नाही. तुम्ही केलेली प्रामाणिक मेहनत कुठेतरी साठत असते. तुम्ही ठेवलेला संयम तुमचे व्यक्तिमत्व घडवत असतो. तुम्ही केलेली छोटी मदत एखाद्याच्या आयुष्यात मोठा फरक करत असते. तुम्ही केलेली क्षमा तुमच्या स्वतःच्या मनाला मुक्त करत असते. तुम्ही टाळलेला वाद तुमची शांती वाचवत असतो. तुम्ही केलेले नामस्मरण तुमच्या मनाला आधार देत असते. म्हणून प्रत्येक गोष्टीचे मोजमाप पैशात, प्रसिद्धीत किंवा लगेच मिळणाऱ्या परिणामात करू नका. काही परिणाम आतून घडत असतात. तुम्ही कालपेक्षा आज थोडे शांत झाला असाल तर तीही प्रगती आहे. कालपेक्षा आज कमी राग येत असेल तर तीही प्रगती आहे. कालपेक्षा आज स्वतःवर अधिक विश्वास असेल तर तीही प्रगती आहे. कालपेक्षा आज देवाचे नाव अधिक प्रेमाने घेत असाल तर तीही प्रगती आहे. जीवन फक्त बाहेरची प्रगती नाही, मनाची प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे. आता मनात स्वामींचे रूप आणा आणि स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकेन. मी माझ्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिक राहीन. मी दुसऱ्याच्या यशाने जळणार नाही. मी माझ्या अपयशाने स्वतःचा तिरस्कार करणार नाही. मी परिणाम उशिरा मिळाला म्हणून देवावर विश्वास सोडणार नाही. मी माझ्या मनाला सतत भीतीने भरून ठेवणार नाही. आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवीन. भक्तांनो, हीच खरी भक्ती आहे. फक्त देवासमोर हात जोडणे नव्हे,
तर देवाने दिलेल्या परिस्थितीत योग्य कर्म करणे ही भक्ती आहे. फक्त मंदिरात नामस्मरण करणे नव्हे, तर घरात, कामात, नात्यांमध्येही प्रामाणिक राहणे ही भक्ती आहे. फक्त सुखात देवाचे आभार मानणे नव्हे, तर दुःखातही स्वामी माझा हात सोडू नका असे म्हणणे ही भक्ती आहे. तुमच्या जीवनात आज काहीही सुरू असो, सुख, दुःख, संघर्ष, चिंता, अपेक्षा, प्रतीक्षा किंवा नवीन सुरुवात, एक गोष्ट कायम ठेवा, स्वामींचे नाव. कारण परिस्थिती बदलत राहते, माणसे बदलत राहतात, वेळ बदलत राहतो, पण श्रद्धा टिकवली तर मनाला आधार मिळतो. म्हणून आजचा हा संदेश तुमच्या मनात ठेवून पुढे चला. काय होईल याची भीती बाळगू नका, काय झाले याची खंत करत बसू नका. आज काय करता येईल यावर लक्ष द्या. तुमच्या हातात प्रयत्न आहेत, तुमच्या हातात कर्म आहे, तुमच्या हातात तुमची वृत्ती आहे. बाकी सर्व स्वामींच्या चरणी. आणि जेव्हा मन पुन्हा पुन्हा परिणामाची चिंता करेल, तेव्हा एकच वाक्य आठवा, मी माझे कर्म पूर्ण मनाने करतो, परिणामाची चिंता स्वामींच्या चरणी ठेवतो. हे वाक्य मनापासून म्हणा. हळूहळू तुमच्या मनातील भार कमी होईल, तुमच्या विचारांना दिशा मिळेल, तुमच्या प्रयत्नांना अर्थ मिळेल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक शांत बनवत जाईल. श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या आयुष्यात आज संघर्ष आहे त्यांना धैर्य मिळो, ज्यांची स्वप्ने अर्धवट आहेत त्यांना संयम मिळो, ज्यांच्या मनात प्रश्न आहेत त्यांना योग्य उत्तर मिळो, ज्यांनी खूप प्रयत्न केले पण अजून परिणाम मिळाला नाही त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्ती मिळो, आणि ज्यांच्या मनात देवाची आठवण आहे त्यांच्या कर्मात सदैव प्रामाणिकपणा राहो. स्वामींची कृपा तुमच्या मनावर राहो, तुमच्या घरात समाधान राहो, तुमच्या कर्मात यशापेक्षा आधी सद्बुद्धी राहो आणि तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामींचे स्मरण राहो. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता या प्रवचनाचा सर्वात महत्त्वाचा भाग मनापासून ऐका, कारण आज स्वामी तुम्हाला परिणामापेक्षा मोठी गोष्ट शिकवत आहेत, परिणामाची चिंता सोडून कर्मावर विश्वास ठेवणे. माणूस जेव्हा एखादे काम सुरू करतो तेव्हा त्याच्या मनात त्या कामाच्या परिणामाचे चित्र आधीच तयार झालेले असते. हे काम झाले पाहिजे, मला यश मिळाले पाहिजे, माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझे म्हणणे मान्य झाले पाहिजे. आणि जेव्हा प्रत्यक्ष जीवन त्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही तेव्हा मन अस्वस्थ होते. पण बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या मनात तयार केलेले चित्र आणि परमेश्वराने तुझ्यासाठी ठेवलेला मार्ग एकच असेल असे नाही. तुला एक दार सुंदर वाटते म्हणून ते दार तुझ्यासाठीच असेल असे नाही. तुला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात कायमची हवी आहे म्हणून ती व्यक्ती कायम तुझ्यासोबत राहीलच असे नाही. तुला एखादे कामच करायचे आहे म्हणून त्याच कामातून तुला यश मिळेलच असे नाही. कारण तू फक्त वर्तमान पाहतोस, स्वामी संपूर्ण मार्ग पाहतात. तुला फक्त आजची अडचण दिसते, स्वामी त्या अडचणीच्या पुढे येणारी संधी पाहतात. तुला फक्त बंद झालेला दरवाजा दिसतो, स्वामी कदाचित उघडलेली खिडकी पाहत असतात. म्हणून भक्तांनो, आपल्या छोट्याशा समजुतीने देवाच्या मोठ्या योजनेचा निर्णय घेऊ नका. कधी कधी आपण देवाला म्हणतो, मला हेच हवे, पण स्वामी कदाचित म्हणत असतात, बाळा, तुला हे नको, तुला यापेक्षा चांगले काहीतरी हवे आहे. फक्त तुला अजून ते दिसत नाही. यासाठी संयम आवश्यक आहे. संयम म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. संयम म्हणजे प्रयत्न सुरू ठेवून मनाला घाई करू न देणे. आज बी पेरले आणि उद्या झाड मोठे झाले नाही म्हणून माती उकरून बीज तपासायला लागलात तर झाड वाढणार कसे? त्याच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. तुम्ही तुमचे कर्म करा, त्याला वेळ द्या, त्याला वाढू द्या, त्यावर विश्वास ठेवा आणि मध्येच भीतीने ते नष्ट करू नका. आज अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न आहे, मी इतके प्रयत्न करूनही माझे जीवन का बदलत नाही? स्वामी म्हणतात, तुझ्या प्रयत्नांचा हिशोब फक्त आजच्या दिवसाने करू नकोस. काही बदल बाहेर दिसायला वेळ लागतो. तुम्ही एखादे चांगले बी पेरले असेल तर त्याचे फळ लगेच दिसत नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवत असाल तर लोकांना तो लगेच जाणवणार नाही. तुम्ही मेहनत करत असाल तर तुमच्या मेहनतीची दखल लगेच घेतली जाईलच असे नाही. पण याचा अर्थ तुमचे प्रयत्न व्यर्थ जात आहेत असा नाही. अनेकदा सर्वात मोठी तयारी शांतपणे घडत असते. जसे पहाट होण्याआधी आकाशात प्रकाशाची एक छोटीशी रेषा दिसते, तसेच मोठ्या बदलाआधी जीवनात छोटे छोटे संकेत येतात. मनात नवीन विचार येतो, नवीन व्यक्ती भेटते, नवीन संधी निर्माण होते, जुनी सवय सुटू लागते, वाईट संगत दूर जाऊ लागते आणि तुम्हाला हळूहळू जाणवते, माझ्यात काहीतरी बदलत आहे. तो बदलही स्वामींची कृपा असू शकतो. म्हणून केवळ बाहेरचे परिणाम मोजू नका, तुमच्या आत काय बदलत आहे हेही पहा. पूर्वी छोट्या गोष्टींवर राग यायचा, आता तुम्ही शांत राहता. पूर्वी कोणीतरी काही बोलले की संपूर्ण दिवस खराब व्हायचा, आता तुम्ही ते मनावर घेत नाही. पूर्वी अपयश आले की सगळे संपले असे वाटायचे, आता तुम्ही पुन्हा प्रयत्न करता. पूर्वी दुसऱ्याच्या यशाने मन दुखायचे, आता तुम्ही त्याच्यासाठी आनंदी होऊ शकता.
हा बदल छोटा नाही, हा मनाचा विजय आहे. आणि स्वामी भक्तांनो, मनाचा विजय मिळवणारा माणूस बाहेरचे अनेक पराभव सहज सहन करू शकतो, कारण त्याची मुळे आतून मजबूत झालेली असतात. म्हणून स्वतःला सतत बाहेरच्या परिणामांनी मोजू नका. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती लोक तुमचे कौतुक करतात, किती लोक तुमच्या सोबत आहेत, किती मोठे यश मिळाले, यापेक्षा तुम्ही आतून किती शांत आहात हे महत्त्वाचे आहे. कारण पैसा असूनही मन अस्वस्थ असेल तर आनंद कुठे? लोकांचे कौतुक असूनही स्वतःवर विश्वास नसेल तर समाधान कुठे? मोठे यश असूनही देवाची आठवण नसेल तर अंतःकरणातील शांतता कुठे? म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, बाहेरचे जग जिंकण्याआधी स्वतःचे मन जिंक. तुमच्या मनाला सतत भूतकाळात घेऊन जाऊ नका. मी तेव्हा असे का केले? मी त्याच्यावर विश्वास का ठेवला? मी ती संधी का सोडली? मी त्या व्यक्तीला एवढे महत्त्व का दिले? असे प्रश्न स्वतःला विचारत राहिलात तर मन थाकते. भूतकाळातून शिका, पण त्यात राहू नका. भूतकाळ तुमचा शिक्षक असावा, तुमचा तुरुंग नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे झाले ते बदलणार नाही, पण त्यातून तुम्ही काय घेणार हे तुमच्या हातात आहे. एखाद्याने तुमच्याशी चुकीचे वागले असेल तर त्याची चूक तुमच्या मनात कायम वाहून नेऊ नका. तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा केली म्हणजे त्याचे चुकीचे वागणे योग्य झाले असे नाही. क्षमेला अर्थ आहे, मी माझ्या मनाला त्या घटनेच्या कैदेतून मुक्त करतो. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला परत आयुष्यात घ्यायची गरज नाही, पण प्रत्येक व्यक्तीबद्दल मनात विष ठेवायचीही गरज नाही. दूर राहा, पण शांत राहा. सीमा ठेवा, पण द्वेष नको. स्वतःचा सन्मान ठेवा, पण अहंकार नको. हा संतुलित मार्ग आहे. स्वामींच्या भक्ताला हाच मार्ग शिकायचा आहे. भक्तांनो, तुम्ही कितीही चांगले असला तरी प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेलच असे नाही, हे स्वीकारा. तुम्ही कितीही प्रामाणिक असला तरी प्रत्येकजण तुमच्यावर विश्वास ठेवेलच असे नाही, हेही स्वीकारा. तुम्ही कितीही मदत केली तरी प्रत्येकजण तुमची किंमत ओळखेलच असे नाही, हेही स्वीकारा. कारण तुमच्या चांगुलपणाची किंमत दुसऱ्याच्या प्रतिक्रियेत ठरू नये. तुम्ही चांगले कर्म करा, कारण तुम्हाला चांगले राहायचे आहे. कौतुक मिळावे म्हणून नाही, तुम्हाला परत काही मिळावे म्हणून नाही. देव पाहत आहे या विश्वासाने चांगले कर्म करा. कारण जग विसरू शकते, पण तुमच्या कर्माचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होत राहतो. तुम्ही रोज प्रामाणिक राहिलात तर तुमच्यात आत्मविश्वास वाढतो. तुम्ही रोज खोटे बोललात तर आतून भीती वाढते. तुम्ही रोज दुसऱ्याला दुखावले तर मन कठीण होते. तुम्ही रोज प्रेमाने वागलात तर मन मऊ राहते. कर्म फक्त बाहेर परिणाम देत नाही, कर्म तुमच्यातील माणूसही घडवत असते. म्हणून तुमच्या कर्माची काळजी घ्या. आज कोणीतरी तुम्हाला दुखावले असेल तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ शांत राहा, श्वास घ्या, स्वामींचे नाव घ्या आणि मग निर्णय घ्या. कारण रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय अनेकदा दीर्घकाळ पश्चात्ताप देतो, पण शांत मनाने घेतलेला निर्णय तुम्हाला वाचवू शकतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या हातात दुसऱ्याची जीभ नाही, पण तुझ्या हातात तुझी प्रतिक्रिया आहे. तुझ्या हातात दुसऱ्याचे कर्म नाही, पण तुझ्या हातात तुझे कर्म आहे. तुझ्या हातात दुसऱ्याचे विचार नाहीत, पण तुझ्या हातात तुझी वृत्ती आहे. म्हणून जे तुझ्या हातात आहे त्यावर लक्ष दे. हीच आजची खरी शिकवण आहे. भक्तांनो, तुम्हाला जर आयुष्यात खरे समाधान हवे असेल तर 3 गोष्टी जपा. प्रामाणिक कर्म, संयमी मन आणि स्वामींवरील विश्वास. प्रामाणिक कर्म तुम्हाला स्वतःच्या नजरेत उंच ठेवेल. संयमी मन तुम्हाला संकटात निर्णय घेण्याची शक्ती देईल. आणि स्वामींवरील विश्वास तुम्हाला परिणामाच्या भीतीपासून मुक्त करेल. मग तुमच्या जीवनात एक सुंदर बदल होईल. तुम्ही म्हणाल, मला प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी नको. मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती हवी. ही अवस्था आली की माणूस खऱ्या अर्थाने शांत होतो. कारण त्याला समजते, मी माझे काम करू शकतो. मी माझे मन सांभाळू शकतो. मी माझी वृत्ती निवडू शकतो. पण प्रत्येक परिणाम नियंत्रित करू शकत नाही. आणि हे मान्य करणे म्हणजे कमजोरी नाही, हे शहाणपण आहे. आज तुमच्या मनात एखाद्या गोष्टीची खूप चिंता असेल तर ती गोष्ट स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनात म्हणा, स्वामी, मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे. जिथे माझी शक्ती संपते तिथून तुमची कृपा सुरू होऊ द्या. आणि मग पुन्हा कामाला लागा. प्रार्थना करून निष्क्रिय बसू नका. प्रार्थनेनंतर प्रयत्न करा. देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःचे कर्तव्यही पार पाडा. कारण स्वामी तुमच्यासाठी दार उघडू शकतात, पण त्या दारापर्यंत चालत जाण्याचे पाऊल तुम्हालाच टाकावे लागते. स्वामी मार्ग दाखवू शकतात, पण त्या मार्गावर चालण्याचे कर्म तुम्हालाच करावे लागते. स्वामी धैर्य देऊ शकतात, पण भीतीवर मात करण्याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागतो. म्हणून देवावर विश्वास ठेवताना स्वतःची जबाबदारी विसरू नका. हेच खरे कर्मयोग आहे. आता एक क्षण स्वतःकडे पहा. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी खूप काळापासून चिंतेत आहात? कोणत्या परिणामाची तुम्ही वाट पाहत आहात? कोणत्या व्यक्तीच्या वागण्याने तुमचे मन अजूनही दुखते? कोणत्या अपयशामुळे तुम्ही स्वतःला कमी समजता?
कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला सतत दोष देता? आज त्या सगळ्या गोष्टी एक एक करून स्वामींच्या चरणी ठेवा. मनात म्हणा, हे स्वामी, ही चिंता तुमची, हा प्रश्न तुमचा, ही प्रतीक्षा तुमची. मी माझे कर्म करतो, तुम्ही माझा मार्ग सांभाळा. मनाला हा आधार द्या, कारण काही भार माणसाने स्वतःच्या खांद्यावर आयुष्यभर वाहायचे नसतात. काही भार देवावर सोपवावे लागतात. आणि देवावर सोपवणे म्हणजे जबाबदारीपासून पळणे नाही, ते म्हणजे आपल्या मर्यादा ओळखणे. जिथे तुमचे प्रयत्न संपतात तिथे श्रद्धेला सुरुवात होते, आणि श्रद्धा जिथे असते तिथे आशा जिवंत राहते. स्वामी भक्तांनो, आज जर तुमच्या आयुष्यात काहीच स्पष्ट दिसत नसेल तरी घाबरू नका. धोक्यातून चालताना संपूर्ण रस्ता दिसत नाही, फक्त पुढची काही पावले दिसतात. तरीही आपण चालतो, कारण आपल्याला विश्वास असतो की रस्ता पुढे आहे. तसेच जीवन आहे. तुम्हाला संपूर्ण भविष्य दिसणार नाही, पुढचे 10 वर्षे काय होईल हे कळणार नाही, पण आजचे एक पाऊल तुम्ही ठरवू शकता. ते योग्य टाका. उद्याचे पाऊल उद्या दिसेल. स्वामींचे नाव घेत पुढे चला, आणि शेवटी एक दिवस मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल, ज्या दिवसांना मी माझ्या आयुष्यातील कठीण दिवस समजत होतो तेच दिवस मला घडवणारे दिवस होते. म्हणून आजच्या दुःखाला शेवट समजू नका, आजच्या विलंबाला नकार समजू नका, आजच्या अपयशाला अंतिम निर्णय समजू नका, आणि आजच्या अडचणीला तुमचे संपूर्ण भविष्य समजू नका. तुमची कथा अजून पूर्ण झालेली नाही. तुमच्या जीवनातील अनेक सुंदर पाने अजून लिहायची आहेत. तुमच्या वाटेवर अजून अनेक संधी आहेत. तुमच्या मनात अजून अनेक शक्ती दडलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वामींचे नाव अजून तुमच्या ओठांवर आहे. म्हणून उठा, मनातील धूळ झटकून उभे राहा. आज पुन्हा प्रयत्न करा, आज पुन्हा विश्वास ठेवा, आज पुन्हा प्रामाणिक कर्म करा, आणि परिणामाची चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण तुमच्या हातातील कर्म तुम्ही सुंदर केले तर परिणाम काहीही असो, तुम्ही आतून जिंकलेले असता. आणि जो माणूस आतून जिंकतो त्याला बाहेरचे जग हरवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज, प्रत्येक भक्ताच्या मनातील चिंता दूर करा. ज्यांच्या प्रयत्नांना अजून फळ मिळालेले नाही त्यांना संयम द्या. ज्यांना अपयश आले आहे त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्ती द्या. ज्यांना लोकांनी कमी लेखले आहे त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. ज्यांच्या आयुष्यात काहीतरी तुटले आहे त्यांना नव्याने उभे राहण्याची शक्ती द्या. आणि प्रत्येक भक्ताला एवढी बुद्धी द्या की माझे कर्म माझ्या हातात आहे, परिणाम तुमच्या हातात आहे, ही भावना कायम मनात राहू दे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता मन शांत करून पुढचा विचार ऐका. आयुष्यात कितीही मोठे संकट आले, कितीही अडचणी उभ्या राहिल्या, कितीही वेळा मनाला वाटले की आता काहीच उरले नाही, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, तुमची आजची परिस्थिती ही तुमच्या संपूर्ण आयुष्याची अंतिम ओळख नाही. आज तुमच्यावर संकट आहे म्हणून उद्याही संकटच असेल असे नाही. आज एखादे काम झाले नाही म्हणून ते कायमचे होणार नाही असे नाही. आज तुमच्या मनासारखे काही घडले नाही म्हणून स्वामी तुमच्यापासून दूर आहेत असेही नाही. कधी कधी देवाची कृपा आपल्याला सुख देऊन दिसत नाही, तर आपल्याला कठीण परिस्थितीत टिकवून ठेवून दिसते. आपण विचार करतो की माझे काम का झाले नाही, माझी इच्छा का पूर्ण झाली नाही, माझ्या वाट्याला अडचणीच का आल्या. पण स्वामी म्हणतात, बाळा, तू फक्त तुझ्या डोळ्यांनी पाहतोस, मी तुझ्या संपूर्ण प्रवासाकडे पाहतो. म्हणून जे समजत नाही त्यावर लगेच नाराज होऊ नका. काही उत्तरांना वेळ लागतो, काही गोष्टींचा अर्थ नंतर समजतो, आणि काही घटना अशा असतात की त्या घडत असताना आपण देवाला प्रश्न विचारतो, पण काही वर्षांनी त्याच घटनेकडे पाहून आपण म्हणतो, स्वामी, त्यावेळी मला वाईट वाटले होते, पण आज समजते की माझ्या भल्यासाठीच ते घडले. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात काहीतरी मनासारखे घडत नसेल तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी यामधून काय शिकू शकतो. हा प्रश्न तुमच्या मनाला दुःखातून बाहेर काढेल आणि शिकण्याच्या मार्गावर नेईल. ज्याच्या मनात देवाची आठवण असते तो माणूस संकटाला फक्त संकट म्हणून पाहत नाही, तर त्यातून मिळणाऱ्या शिकवणीकडे पाहतो. एखादे अपयश आले तर तो म्हणतो, यातून मला माझी चूक समजली. एखादा माणूस दूर गेला तर तो म्हणतो, यातून मला स्वतःची किंमत समजली. एखादी संधी निघून गेली तर तो म्हणतो, कदाचित मला अधिक चांगल्या संधीसाठी तयार व्हायचे आहे. अशी वृत्ती मनाला मजबूत करते. भक्तांनो, आयुष्यात सर्वात मोठी शक्ती ही परिस्थिती बदलण्याची नसते, तर परिस्थिती बदलली नाही तरी स्वतःला योग्य ठेवण्याची असते. पाऊस तुमच्या हातात नाही, पण छत्री घेऊन बाहेर पडायचे की नाही हे तुमच्या हातात आहे. वारा तुमच्या हातात नाही, पण तुमची दिशा सांभाळणे तुमच्या हातात आहे. इतर लोक काय बोलतील हे तुमच्या हातात नाही, पण त्यांच्या शब्दांना किती महत्त्व द्यायचे हे तुमच्या हातात आहे. परिणाम कधी मिळेल हे तुमच्या हातात नाही, पण आजचा प्रयत्न किती प्रामाणिक असावा हे तुमच्या हातात आहे. म्हणून तुमची शक्ती अशा गोष्टींवर खर्च करू नका ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत.
जे तुमच्या हातात आहे ते सुंदर करा. तुमचे कर्म सुंदर करा. तुमची वाणी सुंदर करा. तुमचे विचार स्वच्छ ठेवा. तुमच्या घरातील माणसांशी प्रेमाने बोला. तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. कोणी पाहत नसताना केलेले कर्मही देव पाहत आहे अशी भावना मनात ठेवा. कारण माणसाला दाखवण्यासाठी केलेले कर्म आणि देवाला साक्षी ठेवून केलेले कर्म यात खूप फरक असतो. जेव्हा माणूस फक्त कौतुकासाठी चांगले वागतो तेव्हा कौतुक थांबले की त्याचा चांगुलपणाही थांबतो. पण ज्याच्या मनात देवाची आठवण असते तो म्हणतो, माझे कर्म मला करायचे आहे, कोण कौतुक करेल याची मला चिंता नाही. हा खरा प्रामाणिकपणा आहे. स्वामी भक्तांनो, कधी कधी तुम्हाला वाटेल की चुकीचे वागणारे लोक पुढे जात आहेत आणि आपण प्रामाणिक असूनही मागे आहोत. अशा वेळी मनात कटुता आणू नका. दुसऱ्याच्या मार्गाकडे पाहून स्वतःचा मार्ग बदलू नका. कोण किती वेगाने पुढे जात आहे हे तुमचे मोजमाप नाही. तुमची वाट तुमची आहे. एखादा माणूस लवकर पोहोचतो म्हणून तुम्ही उशिरा पोहोचत असाल तर तुमचा प्रवास कमी महत्त्वाचा होत नाही. प्रत्येकाला वेगळी परीक्षा असते, वेगळे धडे असतात, वेगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि जीवनातील वेगळी वेळ असते. म्हणून तुलना करणे कमी करा. तुलना मनातील समाधान चोरते. तुम्ही काल काय होता आणि आज काय झाला आहात याकडे पहा. कालपेक्षा आज अधिक संयमी असाल तर तुम्ही पुढे गेला आहात. कालपेक्षा आज अधिक धैर्यवान असाल तर तुम्ही पुढे गेला आहात. कालपेक्षा आज देवावर अधिक विश्वास असेल तर तुम्ही पुढे गेला आहात. प्रगती म्हणजे फक्त पैसा, घर, गाडी, पद किंवा प्रसिद्धी नाही. मन शांत होणे, स्वभाव बदलणे, वाईट सवयी सोडणे, योग्य माणसांना ओळखणे, चुकीच्या मार्गापासून दूर राहणे आणि देवाची आठवण टिकवणे ही सुद्धा मोठी प्रगती आहे. म्हणून स्वतःच्या छोट्या छोट्या बदलांचेही कौतुक करा. भक्तांनो, जीवनात काही वेळा तुम्हाला सर्व काही एकाच वेळी चुकीचे होत असल्यासारखे वाटेल. एक समस्या संपत नाही तोच दुसरी येईल. एक चिंता कमी होत नाही तोच नवीन चिंता निर्माण होईल. अशा वेळी मन म्हणेल, माझ्यासोबतच का? पण त्या क्षणी स्वतःला सांगा, ही वेळही निघून जाणार आहे. कोणतीही परिस्थिती कायमची नसते. दुःख कायम राहत नाही, तसेच सुखही कायम राहत नाही. म्हणून दुःखात निराश होऊ नका आणि सुखात गर्व करू नका. दोन्ही अवस्था बदलणाऱ्या आहेत. स्वामींच्या भक्ताने परिस्थितीपेक्षा आपल्या श्रद्धेला मोठे ठेवायचे असते. आज तुमच्याकडे पैसा असेल तर नम्र राहा. उद्या कमी झाला तर धैर्य ठेवा. आज लोक तुमच्यासोबत असतील तर त्यांचे प्रेम जपा. उद्या कोणी दूर गेले तर स्वतःला दोष देत बसू नका. आज यश मिळाले तर स्वामींचे आभार माना. उद्या अपयश आले तर त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करा. हीच समतोल वृत्ती जीवनाला सुंदर बनवते. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळाले नाही त्याबद्दल संयमी राहा. कारण माणूस अनेकदा मिळालेल्या आशीर्वादांकडे दुर्लक्ष करून न मिळालेल्या गोष्टींसाठी रडत राहतो. घरात आपली माणसे असतात पण आपण त्यांच्या छोट्या चुका पाहतो. शरीर साथ देत असते पण आपण आपल्या कमतरता पाहतो. काम करण्याची संधी असते पण आपण परिणामाची चिंता करतो. देवाचे नाव घेण्याची संधी असते पण आपण मनातील प्रश्नांत अडकतो. आजपासून हे बदलायचे आहे. दिवसातून काही क्षण स्वतःला विचारा, माझ्याकडे आज कोणते आशीर्वाद आहेत? हा प्रश्न मनाला समाधान शिकवतो. भक्तांनो, समाधान म्हणजे महत्वाकांक्षा सोडणे नाही. समाधान म्हणजे प्रयत्न करत असताना वर्तमानाचा आनंद न गमावणे. मोठे स्वप्न ठेवा, मोठे प्रयत्न करा, प्रगतीची इच्छा ठेवा, पण आजचा दिवस उद्याच्या परिणामासाठी जाळू नका. तुम्ही जेवढे करू शकता तेवढे करा आणि मग स्वतःला शांत करा. मी आज माझ्या परीने केले, हे वाक्य खूप मोठे आहे. कारण प्रत्येक दिवसात आपली क्षमता सारखी नसते. काही दिवस तुम्ही खूप काम करू शकाल. काही दिवस शरीर आणि मन थकलेले असेल. अशा वेळी स्वतःशी कठोर होऊ नका. विश्रांती घ्या, स्वामींचे नाव घ्या आणि पुन्हा सुरुवात करा. पडणे ही समस्या नाही, होऊन तिथेच होऊन राहणे ही समस्या आहे. चुका होणे ही समस्या नाही, चूक मान्य न करणे ही समस्या आहे. अपयश येणे ही समस्या नाही, अपयशानंतर स्वतःवर विश्वास गमावणे ही समस्या आहे. म्हणून प्रत्येक वेळी उठण्याची सवय लावा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कदाचित काही लोकांनी तुमचा विश्वास तोडला असेल. काही लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला असेल. काही लोकांनी तुमच्यावर आरोप केले असतील. पण त्यांच्या चुकीमुळे तुमचे मन कडू होऊ देऊ नका. कारण दुसऱ्याने तुमच्याशी कसे वागले हे त्याचे कर्म आहे, त्यानंतर तुम्ही कसे वागता हे तुमचे कर्म आहे. हा फरक समजून घ्या. कोणी तुम्हाला दुखावले म्हणून तुम्हीही दुसऱ्याला दुखावले तर त्याच्या चुकीचा भार तुमच्या मनावरही येतो. त्याऐवजी शांत राहा, योग्य अंतर ठेवा, आवश्यक असेल तेथे ठाम निर्णय घ्या आणि पुढे चला. क्षमा करा, पण विसरून पुन्हा त्याच चुकीच्या परिस्थितीत स्वतःला ढकलू नका. प्रेम ठेवा, पण विवेक सोडू नका. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःची जबाबदारीही घ्या. भक्ती आणि व्यवहार दोन्ही संतुलित असले पाहिजेत. स्वामींचे नाव घेताना संसारातील कर्तव्य विसरायचे नसते.
संसारात राहून प्रामाणिकपणे काम करणे, कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे, गरजूंना मदत करणे, चुकीच्या मार्गापासून दूर राहणे, मनात द्वेष न वाढवणे आणि प्रत्येक परिस्थितीत देवाचे स्मरण ठेवणे हीच खरी साधना आहे. म्हणून तुमचे घरच तुमचे पहिले मंदिर समजा आणि तुमचे कर्मच तुमची पूजा समजा. काम करताना मनात म्हणा, हे कर्म स्वामींना अर्पण. घरातील जबाबदारी पार पाडताना म्हणा, ही सेवा ही स्वामींचीच. एखाद्याला मदत करताना म्हणा, स्वामी माझ्या हातून सेवा करून घेत आहेत. असा विचार केला की साधे जीवनही भक्तिमय होते आणि मग परिणामाची चिंता कमी होते. कारण तुम्हाला जाणवते की मी फक्त माझ्यासाठी काम करत नाही, माझे प्रत्येक योग्य कर्म माझ्या जीवनाला घडवत आहे. स्वामी भक्तांनो, आज जर तुमच्या मनात एखादे मोठे स्वप्न असेल तर ते स्वप्न घाबरून सोडू नका. पण त्यासाठी योग्य मार्गाने प्रयत्न करा. फक्त इच्छा करून स्वामींकडे परिणाम मागू नका. स्वामींकडे शक्ती मागा, बुद्धी मागा, संयम मागा, योग्य निर्णय घेण्याची क्षमता मागा. कारण परिणाम मिळाला तरी तो टिकवण्यासाठी बुद्धी लागते. पैसा मिळाला तरी त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी विवेक लागतो. यश मिळाले तरी अहंकार टाळण्यासाठी नम्रता लागते. लोक मिळाले तरी नाती जपण्यासाठी प्रेम लागते. म्हणून देवाकडे फक्त वस्तू मागण्यापेक्षा स्वतःला योग्य बनवण्याची शक्ती मागा. स्वामी, माझी परिस्थिती बदलण्याआधी माझी वृत्ती बदला. माझे नशीब बदलण्याआधी माझी दृष्टी बदला. माझ्या आयुष्यातील अडचणी कमी करण्याआधी त्या अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य द्या. अशी प्रार्थना करा. ही प्रार्थना तुमच्या जीवनाला आतून बदलू शकते. आणि जेव्हा आतला माणूस बदलतो तेव्हा बाहेरच्या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टीही बदलते. तेव्हा संकट तेच असते, पण तुम्ही पूर्वीसारखी कमजोर नसता. समस्या तीच असते, पण तुमचा विचार अधिक मजबूत असतो. परिणाम उशिरा असतो, पण तुमचा संयम अधिक मोठा असतो. लोक बदललेले असतात, पण तुमचा स्वभाव तुमच्या हातात असतो. म्हणून आजचा दिवस एका नव्या संकल्पाचा दिवस बनवा. मी माझ्या हातातील कर्म पूर्ण प्रामाणिकपणे करीन. माझ्या प्रयत्नात कमतरता ठेवणार नाही. पण परिणाम माझ्या मनासारखा झाला नाही तरी स्वतःला दोष देणार नाही. मी त्यातून शिकेन. मी पुन्हा प्रयत्न करीन आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवीन. हा संकल्प मनापासून करा. कारण भक्तांनो, स्वामींच्या मार्गावर चालणारा माणूस कधीच पूर्णपणे हरत नाही. त्याला कधी अनुभव मिळतो, कधी यश मिळते, कधी धडा मिळतो, कधी दिशा मिळते, पण प्रत्येक अवस्थेत तो पुढे जात असतो. म्हणून तुमच्या जीवनातील कोणताही अनुभव व्यर्थ समजू नका. आजचे दुःख उद्याची ताकद बनू शकते. आजची चूक उद्याचे शहाणपण बनू शकते. आजचा विलंब उद्याची योग्य वेळ ठरू शकतो. आजची प्रतीक्षा उद्याच्या आनंदाची किंमत वाढवू शकते. फक्त स्वामींचे नाव सोडू नका आणि तुमचे प्रामाणिक कर्म सोडू नका. शेवटी पुन्हा एकदा मनात ठेवा, तुमच्या हातात प्रयत्न आहेत, प्रत्येक परिणाम नाही. तुमच्या हातात कर्म आहे, प्रत्येक परिस्थिती नाही. तुमच्या हातात प्रतिक्रिया आहे, प्रत्येक व्यक्तीचे वागणे नाही. तुमच्या हातात आजचा दिवस आहे, संपूर्ण भविष्य नाही. म्हणून आजचा दिवस सुंदर करा. आजचे कर्म सुंदर करा. आज मनात देवाची आठवण ठेवा आणि रात्री झोपताना एवढेच म्हणा, स्वामी, आज जे माझ्या हातात होते ते मी माझ्या परीने केले. जे राहिले ते तुमच्या चरणी ठेवतो. उद्या पुन्हा तुमच्या नावाने सुरुवात करीन. मग मन शांत होईल. कारण ज्याने स्वतःचे कर्म स्वामींच्या चरणी अर्पण केले, त्याच्या मनाला परिणामाच्या भीतीपेक्षा श्रद्धेचा आधार मिळतो. आणि जिथे श्रद्धा असते तिथे आशा असते. जिथे आशा असते तिथे प्रयत्न असतात. आणि जिथे प्रामाणिक प्रयत्न आणि देवाची आठवण असते, तिथे जीवनातील प्रत्येक अनुभव माणसाला अधिक मजबूत बनवत जातो. म्हणून स्वामी भक्तांनो, घाबरू नका, थांबू नका, स्वतःला कमी समजू नका. तुमची कथा अजून संपलेली नाही. तुमच्या आयुष्यातील अनेक पाने अजून लिहायची आहेत. तुमच्या वाटेवर अजून अनेक अनुभव येतील. काही आनंद देतील, काही शिकवतील, काही तुमची परीक्षा घेतील. पण प्रत्येक वेळी स्वामींचे नाव तुमच्या ओठांवर आणि प्रामाणिकपणा तुमच्या कर्मात राहू द्या. मग जीवनात काय मिळाले आणि काय मिळाले नाही यापेक्षा एक गोष्ट मोठी होईल, तुम्ही स्वामींच्या मार्गावर चालत राहिलात. आणि हीच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी कमाई असेल. श्री स्वामी समर्थ. आज प्रत्येक भक्ताच्या मनातील चिंता तुमच्या चरणी अर्पण करीत आहे. ज्यांच्या आयुष्यात प्रतीक्षा आहे त्यांना संयम द्या. ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या आयुष्यात अपयश आहे त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्ती द्या. ज्यांच्या मनात प्रश्न आहेत त्यांना योग्य वेळी योग्य दिशा द्या. आणि ज्यांच्या हृदयात तुमचे नाव आहे त्यांच्या कर्मात सदैव प्रामाणिकपणा राहू द्या. प्रत्येक भक्ताने आज एवढेच लक्षात ठेवावे, मी प्रयत्न करीन, मी चांगले कर्म करीन, मी शिकत राहीन, मी पुन्हा उभा राहीन आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवीन. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.